लक्ष वेधित करतो, सरकारचं लक्ष वेधित करतो। आपल्या देशामध्ये SC ST या दोन्ही घटकांना राजकीय आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास आदिवासी समाजाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 9.35% म्हणजे जवळपास 1,05,10,283 आहे। सभापती महोदया, या लोकसंख्येच्या हिशोबानं महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला 25 विधानसभा आणि 4 लोकसभाचं आरक्षण राजकीय आरक्षण आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदिवासी आणि मागासवर्गीयाचं आरक्षण हे लोकसंख्येप्रमाणे ठरवलं जातं आणि या जमातीमध्ये जवळपास 45 जमातींचा समावेश आहे आणि त्या जमातीपैकी 12-13 जमातीला या आदिवासी आरक्षणाचा लाभ होतोय आणि बाकीचे ज्या जमाती आहेत त्यामध्ये बारडा, बारिया, बायना, बाया, बंजिया, बिंजवार, धनका, धनवर, दोडिया, हलबा, काथोडी, कातखरी, प्रश्न मांडा आपण गावर नाही विषय तुमचा तो विषय सुटायचा हा विषय सगळा व्यवस्थितपणे मांडतोय। हा सभागृहाच्या समोर आला पाहिजे। त्याच्यात तुमचं लक्ष धनगड, ओरान, पारधी, कोरकू अशा 33 जवळपास जमाती आहेत की ज्यांना रिझर्वेशन मिळत नाही। सभापती महोदया, आणि ज्या 12 जमातींना रिझर्वेशन मिळतं 12-13 त्या जमातीची जर लोकसंख्या काढली तर ती 3.9% लोकसंख्या येते म्हणजे 1,05,10,213 पैकी जे आदिवासी क्षेत्रामध्ये येतात त्यांची लोकसंख्या 3.9% म्हणजे 43,72,007 इतकी येते 2011च्या जनगणनेनुसार। आणि ज्या आदिवासी जमातींना याचा लाभ मिळत नाही, ज्यांना हे बोगस आदिवासी आहेत अशा पद्धतीनं राज्यामध्ये ठरवलेलं आहे, अशांची संख्या 5.4 म्हणजे आदिवासी क्षेत्राबाहेरची लोकसंख्या 5.4 आहे म्हणजेच ती 61,38,206 आहे। सभापती महोदया, या 33-34 जमातीच्या वरती एवढा मोठा अन्याय होतोय। आदिवासी घटकामध्ये असताना सुद्धा त्यांना बोगस ठरवलं जात आहे आणि हे जर तुमचं म्हणणं खरं असेल की ह्या आदिवासी बाकीचे बोगस आहेत तर लोकसंख्येच्या प्रमाणे राजकीय आरक्षण मिळतं। 9.35% लोकसंख्या आपण मोजताय, त्यामध्ये या 33-34 जमातीची लोकसंख्या मोजताय। ते जर आदिवासी बोगस असतील तर नैसर्गिकरित्या राजकीय आरक्षण जे तुम्हाला 25 आमदारांचं मिळतंय, जे 4 खासदारांचं मिळतंय, या 5.4% केला तर 14 आमदार आणि 2 खासदार हे नैसर्गिकरित्या बोगस ठरतायत असं या सगळ्या एकूण अहवालावरून येत आहे। तर माझं म्हणणं माननीय मंत्री महोदयांच्याकडे हेच आहे की 9.35% लोकसंख्येच्या प्रमाणे आपल्याला 25 आमदार आणि 4 खासदार हे राजकीय आरक्षण आहे का? जर आदिवासी क्षेत्रामध्ये जमातींची लोकसंख्या 3.9% म्हणजे 43,72,000 असेल तर त्यानुसार 11 आमदार या लोकसंख्येप्रमाणे राजकीय आरक्षण बसतंय का? आणि 2 खासदारांचं, आणि आदिवासी क्षेत्राबाहेर जे आहेत 5.4% या लोकांचं रिझर्वेशन 14 आमदार आणि 2 खासदार हे नैसर्गिकरित्या बोगस आहेत का? आणि त्याच्यावरती तुम्ही पुढे काय कारवाई करणार आहात हा माझा महत्त्वाचा विषय आहे। गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून जे अनुदान येत आहे, राज्य सरकारकडून जे अनुदान येत आहे ते 9.35% लोकांच्या हिशोबाने येत आहे। मग त्या अनुदानाची नेमकी चौकशी होणार आहे का? ते अनुदान नेमकं कुणाला गेलं? हे जर बोगस आदिवासी असतील तर हे जे तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाणे केंद्राचं आणि राज्याचं अनुदान घेतलेलं आहे ते नेमकं कुणाला गेलं त्याची चौकशी होणार आहे का? सभापती महोदया, या ठिकाणी एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,05,00,000 आहे। त्याच्यापैकी आदिवासी उपयोजना क्षेत्र आहे त्याच्यामधली लोकसंख्या 49% म्हणजे 51,50,000 अशी आहे आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राची बाहेरील संख्या 53,60,213 म्हणजे 51% आहे। त्यामुळे सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे TSP एरियामध्ये
पर्सेंटेज आहे ते 4.58 आहे तुम्ही बोललात तर फार वाद. आणि OTSPचं 4.77 आहे. एकंदरीत आपण बघितलं तुमचं आहे का? तर जे आमदारांचं आणि खासदारांचं जे आरक्षण ठरवलं जातं ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठरवलं जात आहे आणि ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे तर ते उतरत्या क्रमाने ठरवलं जात आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वसाधारणपणे पालघरला जे आहे ते 37.39% रिझर्वेशन आहे ट्रायबलचं. नाशिकमध्ये 55.62 आहे आणि नंदुरबारमध्ये 69.28 आहे आणि गडचिरोलीमध्ये 38.31 आहे. त्याच्यामुळे हे उतरत्या क्रमाने ठरत असल्यामुळे या ठिकाणी हे 4 मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या एकवटलेली आहे. त्याच पद्धतीने आमदारांचं सुद्धा आरक्षण तसंच ठरवलं जात आहे की ज्या ठिकाणी जास्त पॉप्युलेशन आहे त्या मतदारसंघाच्या प्रमाणे उतरत्या क्रमाने ठरवलं जातं. आणि एकंदरीत हे सर्व बघितलं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी हे लोकसभा मतदारसंघ 4 ठरलेले आहे आणि हे TSP मधले आहे. मेजर हे जवळजवळ सर्व TSP एरियामधले आहेत, ट्रायबल सब प्लॅन एरियामधले, आणि बाकीचे आमदार आहेत ते पण जवळजवळ सर्व TSP एरियामधले आहे. कारण या ठिकाणी कसं होतं आहे की एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींची लोकसंख्या जी वसलेली आहे ती प्रामुख्यानं पालघरमध्ये 37.39 आहे, नाशिकमध्ये 25.62 आहे, धुळ्यामध्ये 31 आहे, नंदुरबारमध्ये 69 आहे आणि गडचिरोलीमध्ये 38 आहे. एकंदरीत हे बघितलं अध्यक्ष आणि एसटीचं रिझर्वेशन हे लोकसंख्येवरती ठरवलं जातं. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीचं जे रिझर्वेशन आहे ते लोकसंख्येप्रमाणे आहे. 9.35% लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार आहे. जे 30-35 जे जमाती तुम्ही बोगस ठरवलेल्या आहेत त्यांचं तुम्ही लोकसंख्या यामध्ये पकडून 25 आमदार आणि 4 खासदारांचं रिझर्वेशन घेताय. तर तुम्ही जर त्यांना बोगस समजत असाल तर हे जे 14 आमदार आहेत ते नैसर्गिकरित्या बोगस आहेत का आणि जे 2 खासदार आहेत ते नैसर्गिक बोगस आहेत का याच्यावरती त्यांनी उत्तर देऊ द्या. ऐकून घ्या. सर्वात जर एका वाक्यात उत्तर द्यायचं हे बोगस नाहीत. कारण पॉप्युलेशन जिथे जास्त होतं त्याच्याप्रमाणे क्रोनॉलॉजिक ऑर्डर ठरवलेला आहे आणि याच्यामधल्या ठराविक एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन असल्यामुळे त्या ठिकाणी ठरवलं जातं. एकंदरीत 46 जमाती आहे. त्या 46 जमाती हे सर्वसाधारणपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहे. थोड्या प्रमाणामध्ये असल्यामुळे ते रिझर्वेशन ठरत असताना मोठ्या प्रमाणे पॉप्युलेशन ते ठरवलं जातं. त्याच्यामुळे ते बोगस वगैरे नाही आहेत. सभागृहानं सिरियसली घेतलं पाहिजे. या विषयामध्ये आता कोळी समाजाचा जर साधा विचार केला तर कोळी समाज ST आणि SBC असे 2 कॅटेगरीमध्ये विभागला गेला आहे, ज्यामध्ये केवळ समुद्र किनारी राहून वंश परंपरेने मासेमारीचा व्यवसाय करणारे सोनकोळी आणि मच्छीमार कोळी समूहातील लोकांना SBC मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. असे असताना सुद्धा समुद्र किनारा व्यतिरिक्त इतर प्रत्येक जिल्ह्यात महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगरी कोळी यांना STची सवलत देण्यात येत STच्या यादीमध्ये आहेत परंतु त्यांना सवलत देण्यात येत नाही. म्हणजे ह्यांची लोकसंख्या तुमच्याकडे मोजली जाते. बोला. माननीय सदस्य बोलतात ते बरोबर आहे. या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना राखीव जागा ठेवता. अलिबागमध्ये समुद्रकिनारी जे कोळी आहेत त्यांना राखीव जागा ठेवतात. हे पण त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं आहे. महादेव कोळी आहेत आणि सर्टिफिकेट देत नाही तुम्ही सांगता त्याच्यावर धंदा चालू झालेला आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं गोपीचंद पडळकरांचं मी अभिनंदन करीन. आणि मग मतदारसंघात तुम्ही धरताय त्यांना. आता वॉर्ड वाय आमची 9 पंचायत आहे, 9च्या 9 जागा आमच्या ST आहेत आणि त्या ST उभा राहतच नाही. आम्ही आदिवासी कातकरी घेऊन जातो तिथे आणि तिथे उभे करतो अशी परिस्थिती आहे. त्यांनी बरोबर विचारलेलं आहे. मग ते तुम्ही मतदारसंघ ओपन करा, सर्टिफिकेट देणार नसेल तर मग आम्ही विचारू कसं आहे ते. माझं म्हणणं काय मंत्री महोदय, हा तुमच्या लेवलचा प्रश्न नाहीये. तुम्ही अधिकारी आहे, मुद्दाम बोलतात. तुम्ही आता 4 वेळा मंत्री झालेत या खात्याचे, तुम्हाला माहिती आहे प्रश्न, तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही मला. माझं म्हणणं काय, आमची एक कोळी तुम्ही म्हणता, कोळी जात ही कोळी जात कोण? मच्छीमारी करणारे कोळी जात. किनाऱ्यावर करण्याचा प्रश्नच नाहीये.
मला हे काय ठरवतात आणि अधिकारी काय करतात मला काय कळत नाही. मच्छीमारी कोण उद्या जाऊन लटके करणार नाही. लटके आपला करू शकत नाही मच्छीमार म्हणून. अरे पण तुला सर्टिफिकेट नाही मिळू शकत. सर्टिफिकेटचा वाद चाललेला आहे. नाही मी काय म्हणतो गोपीचंद हा प्रश्न तू जोरात बोलू नको. शांतपणे त्याला बोलून घ्या की याच्यामध्ये महत्वाचा आणि चांगला वेगळ्या विषयाने केलं. या ठिकाणी कोळी कोण उद्या मी कोळी नाहीये मी आगरी आहे. मी मच्छीमारी करतो पण कोळी आहे तुला गिरीश महाजन म्हणतील मी कोळी आहे सर्टिफिकेट देणार चालणार आहे का. नाही मग कोळी हा शब्द काढा. ते ऍक्च्युली मच्छीमारी करतात. बघा विचारत हे आमदार आम्ही मच्छीमारी करतात त्यांच्याकडे सगळा व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि त्याला तुम्ही देत नाही सर्टिफिकेट. हे काय चाललेलं आहे. सन्माननीय नाही सभापती महोदय या सभागृहामध्ये मी विनंती करतो सगळे सदस्यांना याचा तुम्हाला विरोध आहे का. तुम्हाला कोणाचा विरोध आहे का. मग कायदा कोण ठरवणार. हे सभागृह ठरवणार का हे अधिकारी ठरवणार. हे सभागृह ठरवणार आणि त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. हा कायदा कोणाचा आहे. जो कोळी मच्छीमार किनारीवर मच्छीमारी करतो पूर्ण इथून गोव्याच्या टोकापर्यंत म्हणजे गुजरात पासून तुम्हाला सगळं माहिती आहे आणि हा धंदा चालू झालेला आहे. आणि काही खडसे साहेब मी नम्रपणे सांगतो अरे ही चर्चा महत्वाची त्यांनी केली या गंभीर आहे. हे कर काय थांबन त्यांचं झाल्यावर जयंतराव तुम्ही एकच conclude करा. आणि लक्षवेधी विचारतो. चर्चा यांना राम पाटला एका गावामध्ये तोच व्यवसाय करणारे विनंती करतो तुम्ही एका गावामध्ये त्याच समाजाचा तोच व्यवसाय करणारे त्यांना एका घरात सर्टिफिकेट आहे त्यांनी खर्च केला आणि आले. समान आहेत. समानांकडे पण कोळी किनारी तुमच्या मतदारसंघात आहेत का नाही आहेत. डोंबिवलीमध्ये ओरिजिनल हा धोका आहे तुमच्याकडे कमी आहे. पण मंत्री महोदय याच्यावर तुम्ही निर्णय बैठक घेणार का. हा काही इथे सुटणार प्रश्न नाही. तुमच्या दालनामध्ये बैठक घ्या अधिकाऱ्यांना बोलायचं पाटलांना. या मंत्री आम्हाला या दालन्यामध्ये राखून तुमच्या दालनात बैठक घ्या. हा नवीन मुद्दा गोपीचंद काढला तुम्ही. हा बरोबर आहे परफेक्ट ठीक आहे काय हरकत नाही काय बैठक घ्या ना. बोला. त्यांचं होऊ दे मंत्री महोदयांचं मध्येच नाही बोलायचं. त्यांचं झालं की तुम्हाला देते बोलायला. अध्यक्ष महोदय बैठक घेतो. बैठक माझ्या दालनामध्ये सभापती बोला महोदया पाटील बोला. हा समुद्र किनाऱ्यावर असलेले कोळी आणि मराठवाड्यामध्ये असलेले कोळी आणि विदर्भात असलेले कोळी मल्हार कोळी टोकळे कोळी महादेव कोळी हे सर्व कोळी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. घटने सूचीमध्ये आहेत आणि गेल्या 40 वर्षापासून सर्टिफिकेट मिळायचं. परंतु हे मुद्दामून षडयंत्र रचलेलं आहे. काही लोकांनी जे TSP मध्ये आहेत पण आम्ही OTSP मध्ये होतो. आमची जनगणना केली जाते परंतु आम्हाला त्याचे फायदे मिळत नाही. तर आमची एक बैठक घ्यावी एवढीच आमची विनंती आहे. ठीक आहे मान्य केली आहे मंत्री महोदयांनी. शिंदे साहेब यांनाही बोलू द्या मग एकदमच उत्तर द्या. सांगा सांगतो बोलायचं. आपण सुद्धा ज्ञात आहात. महादेव कोळी महाबळेश्वर वगैरे ह्या तेच आता पट्ट्यामध्ये सुद्धा झाली ना ऐका चर्चा. एकच सेकंद माझी विनंती आहे जाणीवपूर्वक त्या खात्यामध्ये जे मंत्री बसतात हे आरक्षण वाढवू नये. अनेक जमाती त्यात येऊ नये म्हणून त्यांना आरक्षण देत नाही असा आमचा थेट आरोप आहे. आमचं म्हणणं आहे त्यांनी पुरावे दिले असतील जिथून आलेले आहेत तिथले पुरावे जर दिले असतील. काही लोकांना तुम्ही सर्टिफिकेट दिल्या मान्यता दिली बाकीच्यांना का देत नाही. म्हणून त्या संदर्भामध्ये तुमची पॉलिसी डिसिजन सांगा. ज्यांच्याकडे पूर्वीचे पुरावे असतील त्यांना तुम्ही महादेव कोळी वगैरे याला त्याप्रमाणे आदिवासी मानणार आहात का. सभापती महोदया या ठिकाणी आपण कोणाला आदिवासी म्हणून दाखला दिला पाहिजे याच्यासाठी क्रायटेरिया ठरलेले आहे आणि त्या क्रायटेरिया ठरल्या असल्यामुळे ज्या क्रायटेरियाच्या बाहेर जाता येत नाही. याच्यात प्रामुख्याने प्राथमिक अवस्थेतील जीवन राहणीमान भिन्न संस्कृती भौगोलिक वेगळेपणा आणि साधारणपणे समाजाशी संपर्क ठेवण्यासाठी बुजरेपणा व मागासलेपणा हे ठरवलं. याच्यावरून ठरत असल्यामुळे सरसकट सर्वांना देता येत नाही. आणि याच्यामध्ये जे कोळी समाज आहे त्याच्यात महादेव कोळी तुम्ही तर परत उत्तर घेतली तर बैठकीचा उद्दिष्टच राहणार नाही. खडसे साहेबांना बोलायचं आहे. थांबा तुम्ही
बैठक घेतल्यामुळे नाहीतर तुम्ही मग थांबा ना मी मग आता उत्तर सगळ्यांनी. देतो पाहिजे तर. हे पहा, आता सन्माननीय जयंत पाटलांनी जे सुचवलं बैठक घ्यायची, त्या बैठकीत जे मुद्दे मांडायचे ते परत आत्ता सभागृहात बोलले पाहिजेत का? त्याच्यामुळे मला असं वाटतं कृपा करून सगळ्यांनी जरा परिपक्व नेतृत्व आहात तुम्ही, तशी भूमिका घ्या. आणि आता मी पुढची लक्षवेधी पुकारते, त्याच्यामध्ये जे आहे ते खडसे साहेब काय माहिती आता बैठकीला तुम्हाला निमंत्रित आहात ना तुम्ही. आज शेवटचा दिवस आलाय, बाकीचे पुढचे लोक तुमच्याही लक्षवेधी प्रलंबित आहेत. कुठल्याही क्षणी उपमुख्यमंत्री आले की उत्तर होणार आहे. नाही आता काय माहितीये का, मग मी सगळ्यांना बोलू देते आणि मी फक्त हीच लक्षवेधी चालवते. ठीक आहे, मला काय सभापती हरकत नाही. महोदय, चला. सभापती महोदय, बैठकीच्या बोलू द्या, प्रश्नाव्यतिरिक्त तुमच्या माझा लक्षात प्रश्न जाईल असा आता आहे की बऱ्याच लोकांना टोकरे कोळी समाजाचे सर्टिफिकेट दिलेले आहे, त्यांचं व्हॅलिडिटी झालेलं आहे. मग ज्यांचं व्हॅलिडिटी झालं आहे त्यांच्या ब्लड रिलेशनमधल्यांना कशासाठी बाकीचे हे पाहिजे, तपासणी पाहिजे, कागदपत्र पाहिजे. व्हॅलिडिटी जे झालं आहे तर त्यांना ते मिळायला पाहिजे ब्लड रिलेशनमधल्या. तर त्यासाठी ज्यांचे व्हॅलिडिटी झालेलं आहे त्यांच्या ब्लड रिलेशनमधल्या आपण त्या सर्टिफिकेट देणार का, हा एक भाग. दुसरं, टोकरे कोळीचे अनेक सर्टिफिकेट आमच्या भागामध्ये जर पाहिले तर प्रांतांनी दिलेले आहे. मग प्रांताने तपासूनच दिले आहेत की नाही? तपासल्याशिवाय प्रांतांना टोकरे कोळी सर्टिफिकेट कसं दिलं? आणि मग प्रांतालाच अधिकार होते, तहसीलदारला अधिकार होते. काही तहसीलदारांनी दिलेले, काही प्रांतांनी दिलेले आहे. आणि मग आता परत त्याच्यासाठी तुम्ही 1950च्या आधीचा पुरावा पाहिजे, हे पाहिजे, हे मागणी कशाला पाहिजे? आणि तिसरं, अशा स्वरूपाचे जे अनेक लोक नोकरीवर लागलेले आहेत त्यांना कमी करण्याचं, किंवा जे निवडून आलेले आहेत परंतु त्यांची व्हॅलिडिटी झाली नाही म्हणून कमी करण्याचं धोरण शासनानं अवलंबलं आहे. तर यासाठी त्यांना कायम ठेवण्याच्या संदर्भात किंवा सवलत देऊ नका. तुम्हीच सवलत देता, 6 महिन्यानंतर व्हॅलिडिटी द्या, निवडणुकीच्या दरम्यानच व्हॅलिडिटी द्या, असं का नाही मागत तुम्ही? विनाकारण त्यांना 6 महिन्यां वर्षाची कशाला सवलत देत बसता? म्हणजे वर्षाला बोगस सर्टिफिकेट असलं तर वर्षभर तर तसाच राहतो. मग याही गोष्टीचा विचार करणार की नाही? तर मला तिन्ही प्रश्नांचे उत्तर आपल्याकडनं अपेक्षित आहे. सभापती महोदया, या ठिकाणी ब्लड रिलेशनच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तर त्या निर्णयामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक केस ही इंडिव्हिज्युअल ट्रीट केली पाहिजे. त्या अनुषंगानं या ठिकाणी ट्रायबल डिपार्टमेंट ते रक्ताचे नाते असलेल्यांना देत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच अंशी असं लक्षात येतं आहे की जर तहसीलदारकडे किंवा प्रांताने त्यांना दाखला दिला, तो दाखला दिल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटीकडे तेच सर्टिफिकेट द्यायचे असतात, पण ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी देऊ शकत नाही. कारण की जर त्यांच्याकडे सर्टिफिकेट असले दिले तर पुरावा सिद्ध होतो. त्याच्यामुळे जे क्रायटेरिया ठरले आहे कास्ट व्हॅलिडिटीच्या, त्याच्यात जे जे बसतील त्यांना आपण त्या ठिकाणी देत असतो. दुसऱ्या बाजूला 2017 आणि 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणाने निर्देश दिलेले आहे, जे बोगस कास्ट व्हॅलिडिटी मध्ये रद्द ठरलेले आहेत त्यांना नोकरीमधून काढून टाकावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने जे रद्द होतील त्यांच्यावर त्या कारवाई होतील. सन्मानित जानकर, पोटे पाटील आता तुम्ही थांबा. नाही, सभापती महोदया, खडसे साहेब आता जानकरांना बोलू द्या. ज्या ते संबंधित विभागाचे मंत्री होते. ज्या सभापती महोदया, माझ्याच गावात महादेव कोळीला दाखला मिळाला, तो मुलगा डेप्युटी कलेक्टर झाला आणि त्याला आता नोटीस दिली की तू बोगस कोळी आहे म्हणून. मग संबंधित तुमचं सरकार बोगस आहे का त्या काळाचं? कलेक्टर, डेप्टी कलेक्टर बोगस आहे का? तुम्ही जर असं त्या माणसावर तांत्रिक तरवा ठेवत असाल, आणि माझी आपल्याला नम्र विनंती आहे सभापती महोदया, ह्याच्यावर हा प्रश्न सेंटरचा आहे, स्टेटचा नाही. मंत्री महोदय, मी आपल्यावर टाकत नाही, पण तुमच्या इथले अधिकारी जाणून बुजून हा कोळी नाही, तो धनगड नाही, तो बंजारा नाही, हे सांगण्याचा अधिकार कुणी दिलेत? आम्ही सुद्धा आमदार आहे, लॉ मेकर आम्ही आहे. मग ह्या सभागृहाला अर्थ आहे का नाही जयंत पाटील काय? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ह्या गोष्टीवर जे अधिकारी आहेत त्यांना देखील तुम्ही नोटीस देताय की तो बोगस कोळी आहे. मग बोगस आजपर्यंत जे झालेत ते सारे महाराष्ट्रातले बोगस आहेत का? मग तुम्ही बजेट एवढं आलं, सेंटरचं स्टेटचं बजेट आलं, ते फक्त थोड्या लोकांना बजेट काय गेलं? सभापती महोदया, या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटी करण्याचे नॉर्म्स ठरलेले आहेत आणि ते सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले, त्या अनुषंगाने त्या कमिट्या स्थापन झालेल्या आहेत.
आणि त्याच्यामुळे जे त्याच्यामध्ये खोटे ठरले, म्हणजे ज्याचं खोटं सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तर कारवाई होणारच, पण ज्यांनी दिलं त्यांच्यावर पण कारवाई होण्याचे निर्देश 2017 आणि 2019 दिलेले, त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार. सन्माननीय गोपीचंद पडळकर. माझी लक्षवेधी कुणाला सर्टिफिकेट देणं आणि कुणाला सर्टिफिकेट न देणं हा माझी लक्षवेधी नाही आहे. माझी लक्षवेधी ही आहे की या राज्यामध्ये ज्या 33-34 जमाती ज्यांना तुम्ही सर्टिफिकेट देत नाही, परंतु इकडं लोकसंख्या त्याची मोजली जाते, त्या लोकसंख्येचा आधार घेऊन तुम्ही राजकीय आरक्षण घेता, त्या लोकसंख्येचा आधार घेऊन तुम्ही शैक्षणिक आरक्षण घेता, नोकऱ्यातलं आरक्षण घेता. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे तुम्ही बोगस 5.4% लोक आहे असं म्हणताय, तर त्याच्यानुसार तुम्ही कारवाई करणार का? राजकीय आरक्षण सोडणार का? शैक्षणिक आरक्षण सोडणार का? आणि 1976 पासून जे तुम्ही सगळं अनुदान घेतलंय केंद्राचं राज्याचं, त्याच्यावरती तुम्ही काय भूमिका घेणार? नंबर 1. नंबर 2, जे काही आदिसंख्य पदावरती आदिवासी समाजातील लोकांना घेतलेलं आहे, तर आपलं 14 आर्टिकल नुसार काय म्हणतंय की सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. SC-BCचं आरक्षण रद्द झाल्यानंतर आता जो निर्णय केला सरकारनं, मराठा समाजाच्या मुलांना आदिसंख्य पदावरती घेतलं आणि त्यांना परत पदोन्नतीचं आरक्षण, त्यांना नंतर अनुकंपा घेता येईल, हे सगळे निर्णय दिले. तर ह्या आदिवासी जमातीमधून जी काही आदिसंख्य पदं भरलेली आहेत त्यांना तुम्ही 11 महिन्यानंतर त्यांना स्थगित करताय, परत ऑर्डर देताय, तर ते तुम्ही कायम करणार का? नाही झाला. सभापती महोदया, ज्यांनी सन्मान्य सदस्यांनी जे अधिसंख्य पदाच्या बाबतीमध्ये सांगितलं आहे ते 2019 मध्ये ऑलरेडी अधिसंख्य पदावर ट्रायबलमध्ये जे बोगस दाखले घेतलेले होते त्यांना त्याच्यावर अधिसंख्य पदावर नेमलेलं आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न उद्भवतच नाही, कारण आता ज्या आदिवासींसाठी रिक्त झालेल्या जागा आहे ते 2 महिन्यामध्ये भरण्याचे निर्देश सरकारनं तसं काढलेले आहेत. त्याच्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही. प्रश्न दुसरा असा आहे, या राज्यामध्ये 46 जमाती आहेत, त्या 46 जमाती वेगवेगळ्या विखुरलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत आणि त्यांना पण आम्ही योजनेचा लाभ देतो आहे. मी आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर वैयक्तिक लाभ ह्या सर्व आदिवासींना आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिला. त्याच्यावर ठक्कर बाप्पाच्या योजना पण लागू केल्या मी. त्याच्यामुळे यांना लाभ मिळत नाही असं नाही. जे खरोखर आदिवासी आहे त्यांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाभ देतो आहे. शिक्षणाच्या सुविधा असतील आणि त्यांना दुसरीकडे आरक्षणाच्या जागा जिथे असतील तिथे जाऊन उभं राहू शकतात. दुसरं महत्वाचं असं आहे की 1948 साली ज्यावेळेला सेन्सेस झाला त्यावेळेला त्या ठिकाणी सेन्सेस झाल्यानंतर शेवटी त्यांनी लिहिलेले आहे की हे जे सेन्सेस मध्ये जे आकडे आलेले आहेत हे त्याचे जात खरी ठरवण्यासाठी हे नाही आहे. तरी त्याची ठरवायची असेल जात तर त्याच्यामध्ये तुम्ही जे क्रायटेरिया दिलेले आहे जात ठरवण्याच्या, त्या क्रायटेरिया फुलफिल केल्याशिवाय त्यांना देता येणार नाही. सन्माननीय मंत्री महोदय, नाही पडळकरजी, आता सभागृहामध्ये याच्यावर चर्चा होऊ शकणार नाही. नाही हे पण मी चर्चा या लक्षवेधीची थांबवते. आपण दालनात बैठक घ्यायची ठरवली आहे. सन्माननीय मंत्री महोदय, जेवढं आपण मांडताय